मित्रांनो, AI समिटमध्ये गलगोटिया प्रकरणानंतर काल आणखी एक गोंधळ पाहायला मिळाला. काही ठिकाणी ढकलाढकली, मारामारी, कपडे फाटणे अशी परिस्थिती निर्माण झाली. आरोप असा आहे की युवक काँग्रेसशी संबंधित काही कार्यकर्त्यांनी AI समिटमध्ये स्टॉल लावणाऱ्यांना अडवले, गोंधळ घातला आणि कार्यक्रमाचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला. प्रश्न असा आहे की जेव्हा 100पेक्षा जास्त देशांचे प्रतिनिधी भारतात आलेले असतात, तेव्हा अशा प्रकारचा राजकीय गोंधळ योग्य आहे का? आज जगाची नजर भारतावर आहे. तंत्रज्ञान आणि विकासाच्या नव्या टप्प्यावर आपण उभे आहोत. अशा वेळी जागतिक व्यासपीठ राजकीय रणांगण बनवणं देशाच्या प्रतिमेसाठी कितपत योग्य आहे? राजकारण करायचंच असेल तर संसद आहे, माध्यमं आहेत, रस्त्यावरील आंदोलनं आहेत. पण AI समिटसारख्या ग्लोबल मंचावर गोंधळ घालणं म्हणजे घरातील भांडण जगासमोर नेण्यासारखं नाही का? दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 हा फक्त तंत्रज्ञानाचा मेळावा नव्हता, तर भारत तंत्रज्ञानाच्या बाबतीत आता मागे नाही हे जगाला दाखवण्याचा प्रयत्न होता. या समिटचा मुख्य उद्देश होता आर्टिफिशियल इंटेलिजन्स सामान्य माणसाच्या हातात देणे. AI ही फक्त मोठ्या देशांची किंवा श्रीमंत कंपन्यांची मक्तेदारी राहू नये, तर शेतकरी, छोटा दुकानदार, गावातील विद्यार्थी यांनाही त्याचा फायदा व्हावा. भारताने स्पष्ट संदेश दिला की आपल्याला असा AI हवा आहे जो आपल्या विविध भारतीय भाषा समजेल, जो फक्त इंग्रजीपुरता मर्यादित राहणार नाही. छोट्या शहरांपर्यंत, गावांपर्यंत पोहोचणारा तंत्रज्ञान विकास हा आपला उद्देश आहे. या समिटमधून भारताने सुमारे 10,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त बजेट जाहीर केले, स्वतःचे सुपर कम्प्युटर आणि डेटा सेंटर उभारण्यासाठी. म्हणजे भविष्यात आपल्या डेटासाठी परदेशी सर्व्हरवर अवलंबून राहावं लागणार नाही. त्याचबरोबर 20 लाख युवकांना AI प्रशिक्षण देण्याची योजना जाहीर करण्यात आली, ज्यामुळे रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. पण या सर्व यशावर गलगोटिया युनिव्हर्सिटीच्या स्टॉलवरील रोबोटिक कुत्र्याच्या वादाने पाणी फेरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दावा केला की तो रोबोट त्यांनी स्वतः विकसित केला आहे. सोशल मीडियावर लगेच प्रश्न उपस्थित झाले. सरकारनेही त्वरित कारवाई करत संबंधित स्टॉल हटवण्यास सांगितल्याची माहिती समोर आली. परिणामी मुख्य यशापेक्षा वादावरच जास्त चर्चा झाली. तरीही या समिटमध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी जगासमोर आल्या. पहिलं, आधार प्लस डिजिटल AI स्टॅक, जगातील सर्वात मोठी बायोमेट्रिक ओळख प्रणाली. 130 कोटींहून अधिक लोकांची डिजिटल ओळख. AIच्या मदतीने फसवणूक शोधणे आणि त्वरित प्रमाणीकरण. ग्लोबल साऊथमधील अनेक देश हा मॉडेल स्वीकारण्यास इच्छुक आहेत. दुसरं, इस्रोची AI स्पेस टेक्नॉलॉजी. सॅटेलाइट इमेज प्रोसेसिंग, आपत्तीपूर्व अंदाज, हवामान निरीक्षण, चांद्रयानसारख्या मोहिमांमध्ये ऑटोमेशन, तेही कमी खर्चात आणि उच्च अचूकतेसह. तिसरं, भारतीय भाषांसाठी AI भाषण उपक्रम. 22पेक्षा जास्त भाषांमध्ये AI ट्रान्सलेशन, व्हॉइस टू व्हॉइस टेक्नॉलॉजी. म्हणजे AI फक्त इंग्रजी जाणणाऱ्यांसाठी नाही हे ठामपणे सिद्ध करणारा उपक्रम. चौथं, आरोग्य क्षेत्रातील AI. कॅन्सर डिटेक्शनसाठी नवी तंत्रज्ञान प्रणाली. ब्रेस्ट कॅन्सरचं लवकर निदान, लाखो जीव वाचवण्याची क्षमता. आंतरराष्ट्रीय पातळीवरही याला मान्यता मिळत आहे. पाचवं, मेड इन इंडिया AI मॉडेल्स आणि सर्व्हर. भारतीय भाषांसाठी ऑप्टिमाइज्ड LLM विकसित करण्याचा प्रयत्न. तंत्रज्ञानातील आत्मनिर्भरतेकडे मोठं पाऊल. जगातील मोठ्या कंपन्यांचे प्रतिनिधी आणि विविध देशांचे नेते दिल्लीला आले होते. त्यांनी स्पष्टपणे मान्य केलं की भारत आता फक्त बाजारपेठ नाही, तर इंटेलिजन्स कॅपिटल बनत आहे. डिजिटल इंडिया आणि UPI सारखी क्रांती जशी आपण केली, तशीच AI मध्येही होऊ शकते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारताकडे प्रचंड डेटा आहे आणि त्याला समजून घेणारे तरुण कुशल टॅलेंट आहे. त्यामुळे AIच्या भविष्यासाठी भारत अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. हो, 140 कोटी लोकसंख्येच्या देशात मतभेद, आंदोलनं, गोंधळ होणारच. पण हे सर्व करताना देशाची प्रतिमा आणि राष्ट्रीय हित यांचा विचार करणं आवश्यक नाही का? जागतिक व्यासपीठावर देशाची ताकद दाखवायची की आपली अंतर्गत भांडणं? प्रश्न गंभीर आहे. राजकीय मतभेद असू शकतात, आंदोलनही लोकशाहीचा भाग आहेत. पण देशाच्या प्रगतीच्या महत्त्वाच्या क्षणी आपण सर्वांनी एकत्र उभं राहणं गरजेचं नाही का? या संपूर्ण घटनेबद्दल तुमचं मत काय आहे? AI समिटमधील यश, गलगोटिया वाद, आंदोलनं या सगळ्याबद्दल तुम्ही काय विचार करता? तुमचं मत नक्की कमेंटमध्ये लिहा आणि चर्चा पुढे चालू ठेवा. जय हिंद.